थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी चमचमीत मी शेवभाजी बनवली आहे आणि त्याच्याबरोबर जीरा राईस, पोळी व कांदा आणि लिंबू असं मस्त साग्र संगीत जेवण बनवलं आहे रात्री। आणि याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि काही टिप्स सहित। तर नमस्कार मंडळी, मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी काय केलं, सगळ्या भाज्या या स्वच्छ धुवून घेतल्या आहे, कांद्याची साल काढून घेतली। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याच्या चकत्या करून घेते। तर मी हे अर्ध खोबऱ्याच्या चकत्या करून घेत आहे। तर हा चाकू लोखंडाचा आणि एकदम असा धारदार आहे, याने पटपट अशा चकत्या होतात। तुम्हाला कांद्याची साल काढायची जरी असली तरी या चाकूने पटकन साल निघते। तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूणच्या पाकळ्या टाकून घेतोय आणि हे आपल्याला बारीक मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण इथे बघू शकतो अशा प्रकारे बारीक मी हे मिक्सरमधून दळून घेतलं आहे। तर आता लगेचच आपल्याला गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे आणि इथे मी भाज्या कट करता करता भाजी ही फोडणीला देणार आहे। तर यामध्ये आता आपण 3 पळ्या तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेतलं की मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करणार आहे सुरुवातीला। आणि सगळ्यात आधी आपल्याला कांदा लागतो भाजीसाठी, तर इथे मी कांदा पहिले कट करायला घेणार आहे। तर इथे चॉपरची गरज नाही कांदा कट करण्यासाठी, कारण आपल्याला शेवभाजीला अगदी बारीक असा कांदा लागतो। तर मी अशा प्रकारे या चॉपरचा वापर करणार आहे। तर सुरुवातीला आता आपण कांद्याचे असे जाड जाड काप करून टाकूया आणि चॉपरने कट करून घेऊया। तर अगदी 1 मिनिटामध्ये इथे कांदा बारीक करून होतो आणि इकडे तेलसुद्धा आपलं तापून होतं। आता तेल तापलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे। जिरे मोहरी टाकलं की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि इथे मी अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घेत आहे आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे। तर इथे आपण शेवभाजी ही थोडीशी घट्ट असते आणि अशा प्रकारे या चमच्याने ही वाढायला सोपी जाते, म्हणून मी तोच चमचा भाजी करण्यासाठी आणि कांदा किंवा टोमॅटो हे परतण्यासाठी तोच चमचा वापरणार आहे आणि वाढण्यासाठी सुद्धा तोच। तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि लगेचच आपल्याला मसाल्याचा डब्बा बंद करायचा आहे। मसाल्याचा जो वास आहे तो निघून जातो, म्हणून आपल्याला कधी पण लवकर मसाल्याचा डब्याचं झाकण बंद करायचं आहे। आणि कांदा परततो आहे, तर मी लगेचच आता एक जो मोठा टोमॅटो होता तो मी ह्या चॉपरने बारीक कट करून घेत आहे। तर अर्ध्या मिनिटामध्ये आपला हा टोमॅटो कट करून होतो चॉपरने। आणि मध्ये मध्ये आपल्याला कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे आणि शेवभाजीला कांदा हा जास्त मऊ आणि लालबुंद असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे मी ज्या कोथिंबीरच्या काड्या बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या विसरले होते बारीक करायच्या, तर त्या मी आता याच्यामध्ये बारीक करून घेतल्या आहे। तर कांदा तुम्ही इथे बघू शकता मस्त परतला आहे। आता यामध्ये आपण हे जे वाटण केलं होतं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, ते सगळं मी यामध्ये टाकून घेते आणि जवळपास आपल्याला हे वाटण कांद्यामध्ये 2 ते 3 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। आता खोबऱ्याचं वाटण परततं आहे तोपर्यंत आपण टोमॅटो हे चॉपरने बारीक कट करून घेऊया। तर हे बघा, 1 मिनिटामध्ये मस्त असं बारीक टोमॅटो करून झाला आहे आणि इकडे खोबरंसुद्धा छान परतलं आहे। तर आता आपण हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आता सुके मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आहे, अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे, हे तिखटवालं लाल तिखट आहे, आणि 1 चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे। तर मसाल्याच्या डब्यामध्ये मी 2 छोटे चमचे आणि 1 मोठा चमचा ठेवला आहे। तर 1 मोठा चमचा मी इथे धना पावडर टाकून घेत आहे आणि लगेचच आपल्याला भाजीला किती मीठ लागतं तर त्या हिशोबाने मी मीठ टाकून घेतलं आहे। तर मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलं आहे आणि आता हे सगळं सुके मसाले 1 मिनिटभर एकजीव करून घेऊया। त्यानंतर शेवभाजीला छान असा रंग यावं म्हणून मी 1 चमचा कलरवाला लाल तिखट टाकलं आहे। हे लाल तिखट जास्त तिखट नसतं। आणि त्यानंतर मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि मी इथे कॅच मसाल्यामधला गरम मसाला टाकला आहे 1 मोठा चमचा। याने छान
टेस्ट येते शेवभाजीला। आता हे सगळे सुके मसाले टाकून झाले आहे, तर आता आपण हे एकजीव करून घेऊया अर्धा मिनिटभर। आणि यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आपण घेतल्या होत्या, तर त्या मी अशा उभ्या कट करून टाकत आहे। आणि लगेचच आता आपण टोमॅटोची जी चॉपरमध्ये पेस्ट केली होती ती टाकून घेऊया। आणि उरलेला जो एक टोमॅटो आहे तो मी मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि तो सुद्धा टाकून घेणार आहे। तर चॉपरमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेत आहे, जेणेकरून हे सुके मसाले जळणार नाही। आणि थोडीशी गॅसची फ्लेम फुल केली आहे, म्हणजे टोमॅटो हा छान परतेल। आणि त्यानंतर जो छोटा टोमॅटो उरलेला होता तो सुद्धा मी आता मिक्सरमधून बारीक करून घेत आहे आणि तो पण आता आपण लगेच टाकून घेऊया। आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा टोमॅटोची पेस्ट टाकलेली असते, तर त्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे। आणि आता आपल्याला या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतून घेत आहे। तर थोडंसं किचन काउंटर खराब झालं आहे म्हणून मी हे पुसून घेत आहे। तर माझी आई नेहमी बोलते की किचन काउंटर हे नेहमी साफ आणि स्वच्छ पाहिजे स्वयंपाक करताना। तर आता इकडे शेवभाजीचा हा मसाला परततो आहे, तर आपण पीठ भिजवायला घेऊया। खरं तर पीठ हे मी भाज्या धुवायच्या आधी सगळ्यात आधी मी पीठ भिजवत असते, जेणेकरून 10 मिनिटांमध्ये हे पीठ छान भिजते आणि 10 मिनिटांमध्ये आपल्याला भाजीची सुद्धा पूर्वतयारी करता येते। पण आता शेवभाजीला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी आणि 5 मिनिटांमध्ये अगदी आपलं हे पीठ भिजून होतं। तर इथे शेवभाजीसाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे, तर मी एका गॅसवरती गरम पाणीसुद्धा करायला ठेवत आहे। आणि इकडे साईडला मी आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून पीठ भिजवून घेत आहे। तर हे बघा पीठ भिजून झालं आहे। आता मी तेल टाकून घेत आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मळून घेत आहे। तर पातेल्यामध्ये जर आपण पीठ भिजवलं तर किचन काउंटरसुद्धा खराब होत नाही। पीठ भिजून झाल्यानंतर मी पोळपाट अशा प्रकारे उलटा ठेवत आहे आणि पोळ्यांसाठी लागणारं जे साहित्य आहे जसं की तेल, लाटणं आणि कोरड्या पिठाचा डब्बा तो मी अशा प्रकारे काढून ठेवत आहे। तर मंडळी, शेवभाजीसाठी आपण चॉपरचा अजिबातच वापर केला नाही, पण आता कोथिंबीर कट करण्यासाठी मी इथे कात्रीचा वापर करत आहे। अगदी झटपट असं कात्रीने कोथिंबीर कट करून होते आणि बारीकसुद्धा, आणि कात्री ही धुवायला सुद्धा सोपी पडते। आणि कोथिंबीर कट करून झाली की मी लगेचच ही कात्री धुवून ठेवणार आहे। तर शेवभाजीचा मसाला हा परतण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो, तर मसाला परतेपर्यंत मी इथे 5 मिनिटांमध्ये पीठ भिजवून घेतलं, कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि आता मी जिरा राईससुद्धा करायला टाकणार आहे। तर इथे सगळ्यात आधी मी कुकर गरम करायला ठेवणार आहे आणि लगेचच आपल्याला तांदूळ हे मोजून घ्यायचे आहे। तर मी इथे 1 वाटी तांदूळ मोजून घेणार आहे। हे बासमती तांदूळ आहे, याचा छान असा जिरा राईस होतो। तर आता आपण 2 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। कुकर गरम झाला आहे, आता त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेऊया आणि तेल तापलं की लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि धुतलेले जे तांदूळ आहे ते आपण टाकून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मी इथे मसाल्याचा डब्बा, मिठाचा डब्बा, तेलाचा डब्बा हे घेतलं की लगेचच जागेवर ठेवते, म्हणजे किचनवरती खूप सारा पसारा होत नाही वस्तूंचा। तर इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर 2.5 वाटी मी इथे पाणी टाकून घेत आहे भात शिजण्यासाठी। आणि कुकरमध्ये असा पांढरा भात मोकळा लावला की शिट्टीतून लगेचच हा भात वरती जातो। तर मी हा भात असाच शिजून घेणार आहे झाकण न लावता। आणि सुरुवातीला मी इथे गॅसची फुल फ्लेम केली आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता मंडळी, 10 मिनिटांमध्ये मस्त आपला शेवभाजीचा मसाला परतला आहे, छान तेलसुद्धा सुटलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं पाणी कमी जास्त करू शकता। तर मी इथे तांब्याभर पाणी टाकून घेतलं आहे शेवभाजीमध्ये आणि आता मस्त छान अशी उकळीसुद्धा फुटली आहे। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, एका बर्नरवरती भात शिजतो आहे, एका बर्नरवरती शेवभाजी आणि एका बर्नरवरती मी आता लगेचच पोळ्या करायला घेत आहे आणि तवा ठेवून आता पोळ्याची तयारी करून घेत आहे।
आणि पोळ्या लाटायला घेत आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे जेवढ्या पोळ्या करायच्या तेवढे समान आकाराच्या आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर मी 4 पुडाच्या ह्या पोळ्या तयार करून घेत आहे आणि पोळी छान फुगावं म्हणून यामध्ये छान असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पीठ भुरभुरून 4 पुडाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर पोळी छान अशी फुगते पण. तर सगळ्या पोळ्या ह्या 10 मिनिटात करून होणार आहे. तर पोळ्या लवकर लवकर व्हावा यासाठी आई नेहमी म्हणते की तव्यावरची पोळी भाजत नाही, तोच आपली पोळपाटावरची पोळी ही लाटून तयार झाली पाहिजे. तर मी आता सगळ्या पोळ्या ह्या तयार करून घेत आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती इकडे छान असा रस्सासुद्धा उकळतो आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर आपला हा रस्सा आता तयार झाला आहे. 5 मिनिटामध्ये छान असा उकळला आहे. तर मी गॅस बंद करत आहे रस्स्याचं आणि इथे तुम्ही बघू शकता भातसुद्धा हा आपला जवळपास 80% शिजला आहे. तर मी आता झाकण बंद करून घेत आहे आणि गॅसची फ्लेम ही लो करत आहे. तर 2 मिनटे आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती हा भात शिजून घ्यायचा आहे आणि 2 मिनटे झाले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर या कुकरच्या आतील वाफेमध्ये छान असा राईस आपला तयार होतो. तर इकडे माझ्या 2-3 पोळ्या लाटायच्या राहिल्या आहे तर त्या मी लाटून घेत आहे. तर सगळ्या पोळ्या ह्या लाटून झाल्या आहे. तर मी आता ह्या व्यवस्थित झाकून आणि पोळ्याच्या पॉटमध्ये ठेवून देत आहे जेणेकरून त्या शेवटपर्यंत मऊ आणि लुसलुशीत राहतील. तर शेवभाजीमध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे रस्सा थोडा थंड झाला आहे म्हणून मी गरम करायला ठेवला आहे. आता रस्सा गरम होतो आहे तोपर्यंत मी जेवणासाठी कांदा आणि लिंबू कट करून घेत आहे. तर लिंबू कट केल्यानंतर मी नेहमी याच्या बिया काढून घेते जेणेकरून भाजीमध्ये लिंबू पिळताना बिया काढायचं टेन्शन नसतं. तर रस्सा आता छान उकळला आहे. आपण यामध्ये शेव टाकून घेऊया. तर ही शेव घरची आहे. तर तुम्ही बाजारातली लाल कलरची जी शेवभाजीची शेव येते ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मस्त आपण गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 2 मिनटे शेवभाजी ही उकळून घेऊया. तर शेवभाजी छान उकळली आहे. आता त्यावरती आपल्याला एक मोठा चमचा कसुरी मेथी अशा प्रकारे चुरून टाकायचं आहे आणि एकदा एकजीव करून घेऊया. तर तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत शेवभाजी. तर मंडळी सगळा आपला स्वयंपाक हा रेडी झाला आहे. पोळ्या लाटून झाल्या आहे, कांदा, लिंबू, शेवभाजी आणि इकडे जिरा राईस. तर आता आपण ताट वाढून घेऊया जेवणाचं आणि शेवभाजीला छान अशी तर्री आली आहे कमी तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा. धन्यवाद.